तब्बल 220 किलोमीटरचा प्रवास करून मी गेलो होतो कोकणात, ते पण एका म्हातारीला बघायला. पण ती म्हातारी माझ्यावर काय जास्तच रुसली होती. कसा बसा कोकणातला पहिला दिवस त्या उन्हातानात फिरून काढला आणि आज होता आमचा दुसरा दिवस. आज आम्ही निघालो होतो समुद्रात, डायरेक्ट 17 किलोमीटर आत. पण समुद्रात जायच्या आधी तर पोटोबाची पूजा करायलाच पाहिजे. सकाळी सकाळी उठून गरमागरम कोकणी घावणावर असा ताव मारला की एक संपतोय तोवर दुसऱ्याची ऑर्डर देऊन मोखा. पोट फुल भरून थेट बोटीत शीट टेकली आणि आमची स्वारी निघाली अथांग समुद्रात. आजूबाजूला नुसतं पाणीच पाणी, दुसरं काय बी दिसना. तब्बल 17 किलोमीटर आत गेल्यावर बोटवाल्या काकांनी आम्हाला दाखवलं ते ब्रिटिश कालीन लाईट हाऊस. विशेष बघा, त्याच्या शेजारच्या खडकावर ताट मानेनं उभं होतं पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस. पुढे जाताना 2 डेंजर गुहा बघितल्या. ते बघत बघत आम्ही पोहोचलो म्हातारीच्या चुळी समोर. सोशल मीडियावर लोकांच्या रील्स बघून मी पण मोठ्या आशेने गेलतो की म्हातारी माझ्या बी अंगावर पाणी उडवल. कसलं काय, म्हातारी माझ्यावर चांगलीच रुसली होती. थेंबर पाण्याचा शिंतोडा सुद्धा उडवला नाही बाईनं. इथं आल्यावर एक भयानक गोष्ट ऐकायला मिळाली. पूर्वी या लाईट हाऊस मध्ये एक म्हातारी राहायची. तिला तिथून खाली कोणी ढकलून दिलं का ती स्वतः पडली हे कोणालाच माहित नाही. आणि तिथल्या लोकांनी तिला त्याच लाईट हाऊस जवळ पुरलं आणि तेव्हापासून या जागेला म्हातारीची चूळ असं नाव पडलंय. म्हातारीने काय आपल्याला भाव दिला नाही म्हणून आम्ही निघालो डॉल्फिनच्या शोधात. आता एवढ्या मोठ्या समुद्रात डॉल्फिन शोधायचं म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळल्यासारखंच होतं. शेवटी जणू ते मलाच बघायला आल्यासारखं पाण्यातून टना उड्या मारताना दिसलीत. आमची ट्रिप एकदम वसूल करून आम्ही आमचा केला कोकण प्रवास पूर्ण. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, नाहीतर म्हातारी स्वप्नात येते बघा.